तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा महायोग पीठे तटी भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथमन मन पाण्डुरङ्गा करु प्रथमन मन पाण्डुरङ्गा करु प्रथमन मन पाण्डुरङ्गा करु प्रथमन समाधिस्तमुरतिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे मस्तक माझे पायावरी आवार करी संतांच्या नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो लंकापुर भूमी जिथे ज्ञान पावन झाले मी नमो भारत राष्ट्रभूमी जिच्यासाठी वामी कामी मखेश्वरी क्रियेश्वरी स्वदेश्वरी सुरेश्वरी त्रिवेद भारतीश्वरी प्रमाण शासनेश्वरी रमेश्वरी क्षमेश्वरी प्रमोद काननेश्वरी ब्रजेश्वरी व्रजाधिपे श्री राधिके नमोस्तुते।
महिम्न पारं ते परमविदुषो यद् सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवादा परिकरा विठल विठल विठ्ठल 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 आवडे दिवासी तो एका प्रकार आवडे दिवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे अत्यंत जवळचे भक्त असणारे श्रीमंत श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा सगळ्यांच्या पाठातील परिचयातील असणारा अभंग आज आपण या सेवेकरता निवडलेला आहे. सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणे गरजेचे समजते. आज आपल्या या पवित्र भूमीमध्ये श्री संत साईबाबांच्या या ठिकाणी द्वारामध्ये शिर्डी या तीर्थक्षेत्रामध्ये महिन्याच्या नियमानुसार या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला आपले श्रीकृष्ण नगरामधील समस्त हे वारकरी भगवत भक्त भक्तवृंद भगवतनिष्ठ असणारे समस्त वैष्णव शैव संप्रदाय असतील वैष्णव संप्रदाय असतील साईबाबांचे भक्त असतील समस्त या ठिकाणी भक्तवृंद एकत्रित येऊन भगवान परमात्म्याचा या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आपल्या या श्रीकृष्ण नगरीमध्ये सुंदर प्रकारचा सुंदर आयोजन नियोजन नजर लागेल असा सोहळा एक दिवसीय सोहळा या ठिकाणी सुंदर साजरा केला जातो. आणि या श्रीकृष्ण नगरीमधील अत्यंत सहकार्याच्या भूमिकेतून या कीर्तन व्हावं सत्संग व्हावा या ठिकाणी आणि तो प्रत्येक भक्तवृंदांच्या कर्णरंध्रामध्ये कानांमध्ये पडावा. भगवंताची कथा भगवंताची लीला गुणानुवाद साधू संतांचे चरित्र साईबाबांचं नामघोष प्रत्येकाच्या कानावर पडावा यासाठी ज्यांची सतत धावपळ सुरू असते अशा असणारे आमचे आदरणीय विजूभाऊ कोते एवं आदरणीय भाऊ भोसले एवं आदरणीय सुपेकर अशोकच ना हां अशोक दादा सुपेकर एवं आदरणीय चौधरी काका एवं आदरणीय समस्त श्रीकृष्ण नगर सहवासी एवं ज्यांच्या निमंत्रणाच्या खाली या ठिकाणी मला यायला भेटलं हां ज्यांच्या संपर्कातून मी या ठिकाणी आले तुम्हा सगळ्या माईबापांचं आज मला दर्शन होतं आहे आणि मला आज समस्त त्या ठिकाणी समक्ष जाऊन साईबाबांच्या चरणाचं दर्शन मला लाभलं आहे. बाबांच्या दर्शनापासून यापर्यंत इथपर्यंत येण्याची ज्यांनी अतोनात प्रयत्न केले आणि ज्यांची तयारी आहे ते आमचे आदरणीय संजय दादा साळी या समस्त हे जे आत्तापर्यंत मी नाव घेतले धनंजय इथं काय होतं यदा कदा सज्जनो दुर्जनो वा बोलण्याच्या ओघातून कधीतरी नाव वेगळं घेतलं जातं. आदरणीय आमचे धनंजय दादा साळी हां इथपर्यंत येईपर्यंत तर बाबांच्या दर्शनापर्यंत मला पोहोच केलं. तुम्हा सगळ्या भक्तवृंदांचं मला दर्शन होतंय आणि या ठिकाणी आपण सत्संगाचा आनंद घेतोय. म्हणून ज्यांचे आत्ता मी नाव पुकारले कोते दादा असतील भोसले दादा असतील आपले साळी दादा असतील सुपेकर चौधरी दादा असतील एवं समस्त तुम्ही या ठिकाणी श्रीकृष्ण नगरवासी रहवासी आणि तुम्ही सर्वत्र भक्तवृंद तुम्हा सगळ्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करते. या तुम्ही आम्ही चिंतनाकडे वळूया त्याआधी एकदा भजनाचा आनंद घेऊया. विठ्ठल 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 विठ्ठल
या ठिकाणी सुंदर असा एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आणि या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्रामध्ये तुम्हा सगळ्यांवर मधुरताची सृष्टी बरसवणारी या ठिकाणी उपस्थित गुणीजन कलाकार बंधुवर्ग, ज्यांची तुम्ही सुंदर अशी चाल श्रवण केली. बघा दादाला शांत बसवा. हे छोटंसं बाळ कोणाचं आहे, थोडा वेळ शांत बसवा ना. काय होतं, मी बोलेले त्यांना आनंद वाटतोय, त्यात काहीच नाही, काही हरकत नाही. ते भगवत भक्त असतं म्हणता येईल. तुम्ही बघा, हे असे काही महात्मे असतात जे जन्माला आलेले असतात, कळतं सगळं पण न कळत सारखं वागतात. त्याचं कारण आहे काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य असतं की त्यांना जगाशी काही घेणं देणं नसतं. एक अर्थार्थी जग बोलतंय काय, चालतंय काय, वावरतंय काय, त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. फक्त कुठेतरी आनंद मिळवायचा असतात. तुम्ही भरत महाराजांचं चरित्र ऐकलंय का? जड भरत महाराज ते ॲक्च्युली जड नव्हते. कुठेतरी तुम्ही कथा ऐकली असेल भागवतामध्ये, पण त्यांचं नाव जरी तिथे जड म्हटलं गेलेलं ना, ते जड नाही आहे. मी भागवताचा 8 वर्ष अभ्यास केलेला आहे, मूळ भागवताचा. मी माझ्याकडे प्रमाणपत्र आहे त्याचं, मी एक्झामही दिलेली आहे, परीक्षा दिलेली त्याची, आणि त्याच्यामध्ये माझा 2य क्रमांक आलेला आहे. वृंदावन सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये राहून भगवान परमात्म्याच्या कृपा छत्रछायेखाली तिथं अभ्यास केला. आज तुम्ही खूप महात्म्यांच्या श्रीमुखातून भरत महाराजांचं चरित्र श्रवण केलं असेल. आपल्या भारतामध्ये, ऐक बाळा, आपल्या भारतामध्ये 4 भरत झाले. ज्या भरतांच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारत पडलंय. सर्वप्रथम जे भरत राजे झाले ते आपले कैकेयी पुत्र एवं दशरथ पुत्र भरत. दुसरे जे झाले, आपल्या भारतामध्ये दुष्यंत नावाचे राजे झाले. इतिहासामध्ये मी सांगते कशावरून, लक्ष द्या. आपल्या भारतामध्ये दुष्यंत नावाचे राजा झाले. इतिहासामध्ये, इतिहास कशाला म्हटलं जातं? इति माने ऐसा, हास माने निश्चय ही हुआ होगा, उसको कहते इतिहास. खरंच घडलेला आहे त्याला इतिहास म्हटलं जातं. आणि अशा दुष्यंत नावाचे राजे जे छत्रसम्राट राजा होते. छत्रसम्राट म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर ज्यांचं राज्य आहे, संपूर्ण पृथ्वीवर, एका देशाचे राजे नाही. आता म्हटलं गेलं तर आपल्या संपूर्ण पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या देशांवर आधिपत्य कोणत्या देशाचं आहे? अमेरिका ना, अमेरिकाच म्हणता येईल ना. हां, संपूर्ण याच्यावर राज्य करणार. मग तिथला जो राजा आहे, अर्थात प्रधानमंत्री आहे, त्याला मात्र छत्रसम्राट म्हणता येईल. संपूर्ण पृथ्वीवर राज्य करतो. मग असे छत्रसम्राट असणारे दुष्यंत राजा वनामध्ये शिकार करण्यासाठी गेले. कुटियामध्ये असणारी, त्या ठिकाणी ऋषीमुनींच्या आश्रयामध्ये राहणारी एक सुंदरी कन्या, जिचं नाव होतं शकुंतला, तिला बघून अत्यंत मोहित झाले आणि गंधर्व विवाह लावला. गंधर्व विवाह माने, आता 7 प्रकारचे विवाह आहेत. 7 प्रकारच्या विवाहांपैकी आता ज्या विवाहाला मान्यता आहे ते वैदिक रीतीने किंवा ब्रह्मविधीने. 7 प्रकारच्या. आता गंधर्व विवाह कशाला म्हणतात? एक शेरच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल, शेरो शायरीच्या माध्यमातून. नजरों से नजरों की मुलाकात हो गई, रहे दोनों खामोश फिर भी बात हो गई, त्याला म्हटलं जातं गंधर्व विवाह. कळलं का नाही? जे पळून जातात ते नाही बरं का. पळून जे जातात ना त्याला राक्षस विधीप्रमाणे विवाह म्हणतात. राक्षस विवाह म्हटलं जातं. तुम्ही बघा, कधी नसेल ग्रंथ ना तर तुम्ही नेटला कधी सर्च मारा, त्याच्यात असतंय बघा. 7 प्रकारचे विवाह आहेत. हां, मी तर म्हणेन त्याच्या श्लोकाच्या माध्यमातून येईल तुम्हाला. हां, पळून जातात त्याला राक्षस विवाह म्हणतात. भगवान श्रीकृष्ण कन्हैया रुक्मिणी मातेला घेऊन पळून गेले होते, त्याला राक्षस विधीप्रमाणे म्हटलं गेलं होतं. पण शुकदेवजी महाराजांनी नकार दिला. बोले नाही, जगताचा मालक आहे, पळून कसं जाईल म्हणले. विधी उपयोग में पुन्हा शब्द आला तिथं. विधिवत विवाह केला भगवान कन्हैयाने रुक्मिणी मातेसोबत, याला राक्षस विधी. मग आता जो फक्त नजरेचा जो खेळ असतो ना, ज्याला प्रेम प्रकरणाची दृष्टी म्हटली जाते आत्ताच्या भाषेमध्ये, त्याला गंधर्व विवाह म्हणतात.
तर दुष्यंत राजाने शकुंतलेसोबत त्या विधीने विवाह केला, रात्र तिथे काढली आणि संयोग झाल्यानंतर तो आपापल्या राज्यामध्ये परतून गेला. सकाळच्या वेळी गेल्यानंतर इकडे मात्र शकुंतलेला गर्भावस्था धारण झाली आणि त्या गर्भावस्थेमध्ये तिने 9 महिन्यानंतर एका सुंदरशा बालकाला जन्माला घातलं. तो बालक हळूहळू तिच्याजवळ वाढू लागला. 5 वर्षाचा बालक ज्या वेळेस मात्र तिने राज्यामध्ये नेला तर दुष्यंत राजाला ओळखू येईना. तू कोण आहेस म्हटले, मी तुला ओळखत नाही. आकाशवाणी झाली, हा तुझाच पुत्र आहे म्हणले, तुला स्वीकारावं लागेल. सांगण्याचं तात्पर्य, तर त्या पुत्राचं नाव भरत होतं. वाजू नका. ज्या पुत्राचं नाव भरत होतं त्याला दुष्यंत पुत्र भरतही म्हटलं जातं किंवा शकुंतला पुत्र भरतही म्हटलं जातं. मग का? कारण तो एवढा शूरवीर पुत्र होता. पळताना जो सिंह पळतोय, समस्त जंगलाचा राजा सिंह, त्याला पकडणं अशक्य आहे, दुर्लभ आहे. आणि असा पळणारा सिंह त्याला पळत पळत जाऊन पकडायचं आणि त्याचे जबडा फाडून त्याचे दात गिनती करायची, असे असणारे एवढी शूरवीर भरत होते. शकुंतला पुत्र भरत, दुष्यंत पुत्र भरत, हे दुसरे झाले. तिसरे राजे झाले ऋषभदेवचे पुत्र भरत. ऋषभदेव कुठले? जे जैन धर्मामध्ये पूजले जातात. बघा, कुठल्याच देवतांचा अर्थार्थी धर्माशी जातीशी संबंध नाहीये. आपण ज्या नगरीमध्ये राहतो, ज्यांच्या छत्रछायेखाली राहतो, अर्थात साईनाथ महाराज अर्थात साईबाबा, त्यांना समस्त धर्मामध्ये पूजलं जातं. त्यांनी कुठलाही धर्म स्वीकारला नाही. सबका मालिक, सगळ्या जगाचा मालिक एकच आहे, स्वामी एकच आहे, जो तुमचा आमचा आहे. कुठला धर्मामध्ये नाही, जातीमध्ये नाही. धर्माला स्वीकारलं नाही, जातीला स्वीकारलं नाही. आपण सर्वत्र एकाच जातीचे आहोत, ते म्हणजे मनुष्य. आणि तो आपला मालिक आहे, तो आपला स्वामी आहे, ज्याने आपल्याला जन्माला घातलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जैन धर्मामध्ये पूजले जातात ते ऋषभदेव भगवान परमात्मा, जे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत. त्यांना 100 पुत्ररत्नांची प्राप्ती झाली आणि त्यांचे समस्त 100 पुत्रांपैकी जे ज्येष्ठ पुत्र होते त्यांचं नाव होतं भरत. जे भरत पुढे चालून त्यांनी समस्त राज्याचा त्याग केला आणि त्याग करून जे वनामध्ये जाऊन एका हिरणाच्या आसक्तीमध्ये राहिले. कळतं ना माझं बोललेलं? हिरणाच्या मोहात गेले. पुढे चालून त्यांनी ज्यावेळेस ते देह सोडला तर पुढचा जन्म त्यांना हिरणाचाच प्राप्त झाला. मग त्यांना ते हिरणाच्या देहात आल्यानंतर कळालं की अरे आपण काय केलंय, क्या किया बोले मैंने, अरे पूरा जीवन मैंने भगवान के चरणों में उसको बहा दिया भजन करते हुए. और एक ऐसा समय आया कि एक हिरणी अपने बच्चे को जन्म दे रही थी, तो उस बच्चे को मैंने जो है संभाला, पाल पोस के बड़ा किया. जब भी मैं भजन करता, म्हणजे भरत महाराज ज्यावेळेस भजन करत होते तर कुटियाच्या आजूबाजूने जरी ते हिरण इकडे तिकडे गेलं तरी त्यांची विचलित व्हायची अवस्था, आणि अवस्था विचलित होऊन त्या भजनाला सोडून ते बाहेर जात होते त्या हिरणाला बघायला. आणि असं करता करता त्यांनी स्वतःचा देह सोडला. हिरणाचा विचार करता करता दुसरा जो देह प्राप्त झाला तो हिरणाचा झाला. आणि हिरणाच्या देहात आल्यानंतर कळालं की अरे मी जीवनभर भजन करून सुद्धा मला मोक्षाची प्राप्ती नाही झाली, देव नाही भेटला, देवाचं दर्शन नाही लाभलं, काय अधोगतीला गेलो म्हणले मी, हिरणाचा जन्म मला मिळाला. आता कोणाच्या मोहातच फसायचं नाही, कोणी आपल्यावर प्रेम करू नये, असं चांगलं वागायचं नाही, आणि असं दिसायचंही नाही की जेणेकरून मी कोणाच्या मोहात पडावं, असं राहायचं नाही. म्हणून पुढचा जन्म हिरणाचा देह त्यागल्यानंतर त्यांना एका ब्राह्मण देवतेच्या घरी जन्म भेटला. म्हणून ते भरत राजा अत्यंत चांगले होते, विद्वान होते, चांगले होते, हुशार होते, सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. तरीही वागायचं असं होतं की जगाला मी आवडू नये, जग मला आवडू नये. अवस्थेमुळे जगाने त्यांना नाव दिलं जड भरत, पण ते जड नव्हते. म्हणून असे जे महात्मे जन्माला येतात ना, हे याच्यासाठीच देव जन्माला घालतो की याने जगाच्या मोहात पडू नये, जग याच्या मोहात पडू नये. हा केवळ माझाच असावा, याने फक्त आनंदाचा वर्षाव करीत आपलं जीवन घालवावं, याच्यासाठी हे महात्मे जन्माला येत असतात. माझं बोललेलं तुम्हाला कळालं का? मग एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल.
आपल्या सुंदर अशा या एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळ्यामध्ये ज्यांचं सुंदर असं गायनाची चाल तुम्ही ऐकली, सुंदर ज्यांचा आवाज आहे, अशी आमची आदरणीय, बघा मी पहिल्यांदाच सगळ्यांची माझी भेट आहे, पहिल्यांदाच दर्शन आहे. या परिसरामध्ये कार्यक्रम केलेले आहेत, कोकमठाणला केलेलं आहे, जवळपास कोपरगावमध्ये झालं आहे, पण शिर्डी या नगरीमध्ये प्रथमच वेळा आले आणि सगळ्या मायबापांचं प्रथम तास दर्शन होते. आदरणीय आमचे गायनाचार्य लहू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असा आवाज त्यांचा आहे, त्यांना कोटी कोटी धन्यवाद, त्यांच्या श्रीचरणी दंडवत. एवं सुंदर असे गायनाचार्य आदरणीय संदीप महाराज बागुल या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर दादांचा आवाज आहे, कोटी कोटी त्यांना धन्यवाद, त्यांच्याही श्रीचरणी साष्टांग दंडवत. ज्यांच्या हाताची थाप तुम्ही ऐकत आहात, सुंदर मृदंग वादक या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण राहुल महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचे कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी सुंदर असा हार्मोनियमचा आवाज तुम्ही ऐकत होतात मगाशी. हां बाबा आदरणीय वाडेकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचे कोटी कोटी धन्यवाद. समस्त या ठिकाणी टाळकरी, माळकरी, वारकरी, आमच्या आजीबाई या ठिकाणी तुळस घेऊन उभे आहेत, विणेकरी बाबा आहेत, सुंदर या ठिकाणी बालगोपाल मंडळी आहेत, त्यातही आमचे चोपदार दादा आहेत ना, काय सांगता येत नाही, गेले निघून तर मागच्या मागं आधी घर आहे. हां समस्त तुम्ही वारकरी भक्तवृंद या ठिकाणी सुंदर अशी ज्यांची माईक सिस्टीम आहे, आदरणीय आपले हरिभक्तपरायण ओमकार साऊंड सिस्टीमवाले दादा या ठिकाणी. माझं साऊंड सिस्टीम मला सुद्धा बिघडत नाही बरं का, प्रत्येक कीर्तनकाराचं बिघडतं पण माझं बिघडत नाही. त्याचं कारण असं आहे, त्यातलं मला काही कळत नाही म्हणून बिघडत नाही. मी फक्त एकच सांगू शकते की मला आवाज द्या, बाकी मला त्यातलं काही समजत नाही. तुम्ही त्यातले ज्ञाते आहात, तुम्हाला सगळं काही त्यातलं ठाऊक आहे. दादांची सुंदर अशी सिस्टीम आहे, दादांना कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे का, वारकरी विशारद विचारधारा. एका कानाचं झालंय ऑपरेशन, दुसऱ्याचं बाकी आहे, करूया पुढच्या वर्षापर्यंत, असं काही नाहीये. तर वारकरी विचारधारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल आहे. हे कीर्तन तुम्ही केवळ आत्ताच नाही, कधीही तुम्ही या वर्षभरात नव्हे, कधीही बघू शकता. सर्च केल्यानंतर असे त्या यूट्यूब चॅनलचे, दादांचं नाव काय, सतीश दादा बनकर या ठिकाणी, स्वतः मितेश दादा बनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचे कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी आमचे आई वडील सुद्धा आलेले आहेत. काशीकरानंद महाराज बघा, या ठिकाणी ज्यांनी माझ्यासारख्या अदम जीवाला आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या सगळ्यांवर कृपादृष्टी करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या कार्यक्रमासाठी जे आलेले आहेत, आदरणीय श्री हरिभक्तपरायण काशिकानंद महाराज स्वामीजी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत. त्यांच्या स्वागतासाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा. बघा, ज्यावेळेस श्री शुकदेवजी महाराजांचं आगमन झालं होतं परीक्षित राजांना कथा ऐकवण्यासाठी, तर परीक्षित महाराजांनी म्हटलेला हा श्लोक आहे, ईशाम संस्मरती वै पुंसाम सद्य शुद्ध्यंती वैग्रह. अर्थात शुकदेवजी महाराजांचं आगमन झाल्यानंतर, त्यांना आसनस्थ झाल्यानंतर, प्रणाम केल्यानंतर श्री परीक्षित राजा म्हणतात की महाराज, ज्यांचं केवळ नाव घेतल्यानंतर, ज्या संतांचं नामघोष केल्यानंतर आमच्यासारखी गृहस्थी पवित्र होऊन जातात. एशाम संस्मरणात पुंसाम सद्यो शुद्ध्यंती वैग्रहात. एशाम संस्मरणात पुंसाम, पुंसाम म्हणजे पुरुष, हा जीव केवळ स्मरण केल्या मात्राने, कोणाचं, ज्या साधू संतांचं नाव स्मरण केल्या मात्राने
तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, निळोबाराय आदी करून कितीतरी संत आहेत. त्या संतांचं साईबाबा, साईनाथ महाराज अशा साधू संतांचं नाव घेतल्याने, काशिकानंद महाराज असतील, तर अशा संतांचं नाव घेतल्याने आपली जीवही पवित्र होते आणि त्यातही आपलं गृहस्थी आश्रमही पवित्र होतं. तर ते परीक्षित राजा म्हणतात केवळ नाव घेण्या मात्राने जर एवढी पवित्रता मिळत असेल तर अशा साधू संतांचं जर प्रत्यक्ष आपल्याला दर्शन जर लाभलं तर त्या पलीकडे आपलं किती मोठं नशीब असणार आहे. म्हणून स्वामीजींच्या या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत. चला आपण आपल्या या चिंतनाकडे वळूया. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल बघा, ज्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर असा हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून आज साजरा करतोय. खरं पाहायला गेलं तर आज मोहिनी एकादशी आहे. प्रत्येक महिन्याच्या महाला शुद्ध एकादशीला या ठिकाणी आपण कीर्तन सत्संग या ठिकाणी श्रवण करत असतो. एकादशी म्हटलं शास्त्रकार वर्णन करतात, एकादशाम विशेषेन केवलम द्वय भोजनम. एकादशीचं विशेष पर एकादशाम विशेषेन केवलम द्वय भोजनम. एकादशीच्या पर्वावर शास्त्रकार म्हणतात 2 वेळा भोजन केलं पाहिजे. बरोबर ना? बरोबरच ऐकलं ना तुम्ही? भोजन केलं जातं का 2 वेळा? खुशाल हा म्हणताय व्रत कोणी पकडायचा? केवलम द्वय भजनम सांगितलंय. उपसर्ग सोडून द्या. ऊ आला की ओ होतो तो यार, भोजनम होतं काय. पण 2 वेळा भजन. रात्रौ जागरणं कृत्वा दिवोच्या हरि कीर्तनम. 2 वेळा भजन सांगितलेलं आहे. रात्रौ जागरणं कृत्वा, रात्रभर जागरण करा. काय करा? हरिनामाचा जप करीत जागरण करा. आणि दिवोच हरि कीर्तनम, दिवसभर हरि कीर्तन करा. हरि कीर्तन म्हणजे हेच कीर्तन झालं पाहिजे अशातला भाग नाही. कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. कीर्तन या शब्दाची व्याख्या अशी आहे, कीर्ती कीर्त आनन. लघु सिद्धांत कौमुदी व्याकरणाच्या दृष्टीने विचार जर केला, कीर्तन शब्दाचा अर्थ कीर्ती कीर्त आनन. आनन म्हणजे मुख. ज्या मुखाने भगवान परमात्म्याची कीर्ती गायली गेली पाहिजे, ज्या मुखाने भगवान परमात्म्याचे गुणानुवाद गायले जातात, ज्या मुखाने भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी लीला असेल, चरित्र असेल, साधू संत महात्म्यांची चरित्र गायली जात असतील आणि ती कीर्ती, ते गुणानुवाद, ते चरित्र, ती भगवंताची लीला, ती भगवंताची कथा असं म्हटलं जातं. साधू संत महात्मे वर्णन करतात, कीर्तन चांग कीर्तन चांग होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप. शास्त्रकार म्हणतात, साधू संत महात्मे म्हणतात, कीर्तनचा अंग कीर्तनचा अंग होया अंग हरिरूप. बघा इकडे लक्ष द्या, मी तुमचं बोलत नाही. ही गद्दी कुठली आहे? धनंजय दादा, नारदाची गद्दी. कीर्तन किती तासाचं असतं?
बरं, प्रवचन किती तासाचं असतं? 1 तास. कीर्तन, पिक्चर, तमाशा. बघा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ही नारदाची गद्य आहे आणि कीर्तनाची मर्यादा जरी आपल्यासारख्यांनी, कारण ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती कैसी, जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आपल्या या हृदय मंदिरामध्ये त्याची मूर्ती ठसली पाहिजे अशी कीर्तनाची मर्यादा असावी. कारण कीर्तनामध्ये श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय. हे श्रीचरित्र श्रवण करू नये. श्रीचरित्र म्हटलं कुठलं? सासू सुना, जावई दीर, अजून बरंच काय असतं ना, जावा जावा, असे जे आजकालचे जे कीर्तन, मी कोणाच्या याला मनाला ठेच पोचवत नाही किंवा कोणाचं मन दुखवत नाही. बघा, सांगण्याचं तात्पर्य असं आहे माझं, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. किमान या नारदाच्या गद्दीवर उभा असणारा महात्मा, मी कुणाचंच नाव घेत नाहीये, तो महात्मा कुणीही असू शकतो. एखादे संन्यासी महात्मा असू शकतात, ब्रह्मचारी असू शकतात, विद्वान असू शकतात, गायनाचार्य, मृदंगाचार्य, फार मोठी कीर्तन केशरी, कीर्तन सम्राट, कुणीही असू शकतं इत्यादी. आणि तो महात्मा जर 2 तासासाठी या नारदाच्या गद्दीवर जो उभा राहत असेल तर त्या महात्म्याने, मी तुमचं नाही बरं, इथल्या महात्म्याचं बोलते, मग त्या महात्म्याने किमान 2 तासासाठी काय झालं पाहिजे? हरिरूप झालं पाहिजे. मग त्या हरिरूप झालेल्या महात्म्याच्या मुखातून प्रकट झालेली उद्गार, मग ती भगवंताची कथा असो, भगवंताचे गुणानुवाद असो, साधू संत महात्म्यांचे चरित्र असो, भगवंताची लीला असो, भगवंताची कथा असो, त्या हरिरूप झालेल्या महात्म्याच्या मुखातून प्रकट झालेले ते शब्द, ती कथा, ती गुणानुवाद, ती लीला, ते साधू संतांचे चरित्र, ते तुमच्या या समस्त श्रवण करणाऱ्या मंडळीच्या कानावर पडल्यानंतर ती मंडळी हरिमय झाली पाहिजे. त्याला म्हटलं जातं कीर्तन. हा, मग असं जे कीर्तन आहे, मग आता ह्याचे प्रकार अनेक आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे कीर्तन परंपरा चालली जाते ती नारदीय परंपरा आहे. आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलात तर कीर्तन म्हटलं की नामसंकीर्तन येतं. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. हे जे आपण टाळी वाजवत एकदम मन त्या भगवंताच्या, त्या साईनाथांच्या चरणाशी लावून जे आपण नामस्मरण करतो ना, हे महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर याला कीर्तन म्हटलं जातं. कळलं की नाही? आणि खरं सांगू, महाराष्ट्राच्या बाहेर गेलात ना, कुठलीच देवता अशी भेटणार नाही जी चरणाच्या जवळ जाऊन आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देईल. कुठलीच देवता नाही भेटणार. या आपल्या फक्त या संतांच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्याच भूमीत आहे. बाहेर गेलात ना तुम्ही महाराष्ट्राच्या, तर केवळ त्या देवाचं मुखच पाहायला भेटेल. मुखाशिवाय इतरत्र तुम्हाला कुठलंच अवयव, भगवंताचं कुठलंच अंग प्रत्यंगाचं दर्शन होणार नाही. पण चरणाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, शिर्डीमध्ये आल्यानंतर साईबाबांच्या चरणाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. पंढरपूर
सारख्या नगरीमध्ये गेल्यानंतर विठुरायाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता चरणाचं. हे फक्त महाराष्ट्राच्याच भूमीत आहे. पण महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलात ना तर फक्त तुम्हाला मुखाचं दर्शन भेटेल. मुख आणि हात याच्या व्यतिरिक्त दर्शन भेटणार नाही. लाड करायचे असतील तर मुखाचेच लाड करू शकता. पण आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये साधू संत महात्म्यांनी चरणापासून लाड सुरू केलेत, मुखापासून नाही, चरणापासून. म्हणून सर्वप्रथम दर्शन जर कुठलं भेटत असेल आपल्या महाराष्ट्रातच भेटते. बाकी इतरत्र भेटत नाही. कुठल्याही राज्यात जा नाही, लांबून असते. फक्त जे पुजारी असतात ना ते जवळ राहतील. लांबून म्हणजे आपल्या साईबाबांचं दर्शन जेवढं लांब आपल्या जवळ भेटतं ना तेवढंही नाही भेटत. फार दुरून. मी तर म्हणते आपला याचा जो गेट आहे ना तिथं तो भगवंत असतो आणि आपण इथं असतो. बघा तुम्ही वृंदावनात जाऊन बघा. बाकी बिहारीचं दर्शन बघा तुम्ही, इतक्याच दुराने भेटेल. तेही 5-5 मिनिटात पडदे लावले जातात. तिथे असं म्हणण्यात आहे आमचा कन्हैया अजून छोटा आहे, छोटा 16 वर्षाचा बालक आहे असं म्हटलं जातं. 11 वर्षाचा. आणि 11 वर्षाचे बालक झाले. 11 वर्ष 11 महिने आणि 11 दिवसाचे झाल्यानंतर कन्हैया तिथून वृंदावन सोडून गेले होते मथुरेला. आणि तिथून द्वारिकामध्ये जे स्थित राहिले कन्हैया, तर तिथे 16 वर्षाच्या पुढे कन्हैयाचं वय वाढलं नाही. 16 वर्षाचेच राहिले कन्हैया हमेशा. नातू पंतू सर्वत्र झाले पण 16 वर्षाचेच राहिले. 16 वर्षाच्या पुढे त्यांचं वय वाढलं नाही. सांगण्याचं तात्पर्य चरणाचं दर्शन फक्त आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्येच भेटू शकतं. कन्हैयाचं, भगवान परमात्म्याचं, साधू संतांचं याच्या व्यतिरिक्त भेटू शकत नाही. आपला विषय या ठिकाणी चालू होता. मग असं जे कीर्तन म्हणतात ना ते कीर्तन महाराष्ट्राच्या बाहेर गेलात की नामसंकीर्तनालाच कीर्तन म्हटलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कीर्तन म्हटलं की आपली भगवंताची कथा, साधू संतांचे चरित्र, भगवंताची लीला सांगण्याची पद्धती म्हणजे या ठिकाणी 2 तास उभं राहून नारदीय परंपरेने कीर्तन केलं जातं. मग अशी ही कीर्तन म्हणजे एखादं काही मनोरंजन आहे का? असं बोला, असं करा. एखादं मन रमवण्याचं साधन आहे का? कुठेतरी नाही गडे करमत आता चला महिन्याच्या एखादा दिवशी असं एखादा दिवस पकडायचा महिन्याचा आणि त्या महिन्याभरात आपण पैसे साचवायचे. 1-1 रुपये तिळतिळ करून साचून एवढ्या सर्वत्र या परिसरातील भक्तवृंद जमा करून 2 गायक, वादक, टाळकरी मंडळी, बालगोपाल मंडळी जमा करायचे. महात्म्यांनी या ठिकाणी दर्शन द्यायला यायचं. कीर्तनकार दुरून बोलवायचा. चला कशासाठी? मनोरंजन करण्यासाठी नाही. आपला जो भटकलेला मार्ग आहे जीवनामध्ये, कुठेतरी कळत नकळत आपल्या हातून काहीतरी असं कर्म झालेलं असावं की जेणेकरून एखाद्याचं मन दुखलेलं असावं आणि त्याचं दुखलेलं ते मन आपल्याला श्राप देतंय. म्हणून आपला मार्ग आपण भटकून जातो. आपल्याला या जीवनाची शैली कळत नाही. मार्ग कसाचा, आध्यात्मिकतेचा मार्ग कसा आपलावा हा आपल्याला कळत नाही. मग तो मार्ग कुठे भेटत असतो, कुठे त्या मार्गाचं मार्गदर्शन आपल्याला केलं जातं, तो असतो सत्संग. म्हणून सत्संग जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी एकादश्यां विशेषेन केवलम द्वय भजनम भोजनम काय बोले रात्र जागरणम कृत्वा दिवोच हरि कीर्तनम. रात्रभर जागरण करावं, भगवान परमात्म्याचा सत्संग श्रवण करावा, नामचिंतन करावं, चिंतन करावं आणि दिवसभर हरिकीर्तन ऐकावं, हरिकीर्तन करावं, सत्संग श्रवण करावा, कथा श्रवण करावी, हरिपाठ म्हणावा, भजन करावा. हे एकादशीचे विशेष आहेत. म्हणून एकादशीला कीर्तन करण्याचा जो या ठिकाणी सगळ्या या श्रीकृष्ण नगरातील समस्त या नगरवासियांनी जो संकल्प घेतलेला आहे की प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला आम्ही या ठिकाणी एकत्रित जमून कीर्तन करू. कारण मायबाप आणि या एकादशीचं विशेष महत्त्व खरं पाहायला गेलं तर वारकरी म्हटलं ना तर त्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी अशा असतात. एक, जिभेवर देवाचं नाव, गळ्यामध्ये तुळशीची कंठी आणि तिसरं म्हणजे एकादशीचं व्रत. फार गरजेचं असतं. म्हणून जर वारकरी व्हायचं असेल, देवाला आवडणारा भक्त जर व्हायचा असेल तर सर्वप्रथम त्याला आवडलं ते केलं पाहिजे, त्याला आवडेल ते केलं पाहिजे. काय ते म्हणजे नामचिंतन. अभंगाचं प्रथम चरण. आवडे देवासी ऐका तो प्रकार
देवासी तोही का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाथबाबा वर्णन करतात, जर वारकऱ्याचं सर्वप्रथम पहिलं लक्षण जर बघायचं असेल, देवाच्या भक्ताचं पहिलं लक्षण, तर ते आहे त्याच्या मुखाशी नाम. कारण का, देवाला सर्वात जास्त प्रिय जर काही असेल तर त्याचं नाव आवडतं. सर्वप्रथम आवडे देवासी तोही का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. सदसंत महात्म्यांनी त्याच नामाच्या बळावर, त्याच नामाच्या जोरावर तर त्या देवाला आपलंसं केलं. त्या नामाच्या जोरावर तर त्याला खाली वाकवलं ना. कारण साधुसंत महात्मे वर्णन करतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, 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 पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृत अवस्थेमध्ये स्वप्नात सुद्धा त्याच पंढरीनाथाचं भजन करायचं, त्याच साईनाथांचं भजन करायचं. ही साधू संतांची अवस्था आहे. गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्यामनी बैसलासे, किंवा दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे हाची धंदा. काय सांगितले, गोविंदाचे किंवा सतत सदा नाम घोष करू हरी कथा, त्याचीच कथा, त्याचंच नामचिंतन, त्याचंच मनन चिंतन. साधू संतांचं हे स्वतः सांगितलं, आमचा धंदा झाला म्हणे. हां, आणि आमचाच नाही, आम्ही जगाचाही करून देऊ म्हणून तुकोबारे स्वतः देव घेऊन, देव टोपलीत ठेवून विकायला, विकत म्हणजे घ्या म्हणले तुम्ही. देव घ्या कोणी, आयता आला. पण लोक एवढे नास्तिक, देव न लगे साठवणीचे रुदले जागे. आमच्या घरात जागाच नाही म्हणले ठेवायला. काय काहींच्या घरात बघाव, काय आता या ताईंच्या घरात गेलो, भोसलेच ना, कोते, हां ते नाव लक्षात राहत नाही. आमच्या कोते दादांच्या घरात गेलो. खरं मी, तुम्ही बघत आतमध्ये जाऊन, एवढी सुंदर प्रसन्न त्या ठिकाणी ते देवघर आहे, मोठं आहे. बघा, जसं आपण घर विकत घेतो ना,
आपण सगळ्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी व्यवस्था करतो. बेडरूम पाहिजे, किचन पाहिजे, बाथरूम वेगळं पाहिजे, हॉल पाहिजे, गेस्ट रूम पाहिजे, सगळं स्टोर रूम पाहिजे, सगळी व्यवस्था करतो. पण आपल्या घरात एकाच व्यक्तीसाठी जागा नसते, अजिबात नाही. ती कुठेतरी असं टांगलेलं दिसन, एखाद्या छोट्याशा ह्याच्यामध्ये कोपऱ्यात तरी दिसतील देव. बरं ते देव असे दिसतील त्याच्यावर धूळ बसलेली, त्याच्याकडे कधी बघत नाही. अमावस्या पौर्णिमेला त्याची आंघोळ घातली तर घातली, नाही तर बघत नाही. असे देवघर असते आपले. पण दादांचं ते मला अत्यंत प्रसन्नता वाटली. घराशी, पण त्या घरात गेल्यानंतर देवाची मूर्ती जर एवढी सुरेख आणि प्रसन्न दिसते, घरातले जर देव प्रसन्न असतील ना, तुम्हाला काही करायची गरज नाही. घर आपोआप तुमचं गोकुळासारखं प्रसन्नता वाटते. म्हणून मायबाप काही आता कथेत सांगते ना मी, काही मला म्हणते देव कशाने धुवायचे. मी बऱ्याच जण बघितलेत कथेला काय होतं, 7-7 दिवस थांबण्याची माझी बारी येते एकाच घरात. आता बोलले असते, नाव बी घेतलं असतं, पण आपलं कीर्तन पडन. आणि ज्याचं नाव आहे ते गावात तिथले खासदार येतं, त्याच्यामुळे बोलायलाच नको. ते ऐकल्यानंतर ते पण आमच्या आईने बघितलं स्वतः. आई माझ्यासोबत असते 7 दिवस कथेला. पितांबरीने देव घासावं का? पितांबरीने गावाकडे तर बाबा ही पद्धत आहे बघा. 9 दिवस नवरात्रीचे देवी मैया बसलेली असते आणि तिच्या आजूबाजू सर्वत्र घरातली देव मांडले जातात. 9 दिवस त्यांची स्थापना मांडली जाते. 9व्या दिवशी देवी उठली. मी गावात बघितलं बरं का, आमच्या स्वतःच्या गावात. 9व्या दिवशी देवी उठली, दसऱ्याच्या दिवशी, 10व्या दिवशी, तर देवी मैयाचा तो भरलेला आपण कळस, ज्याला घट म्हणतो, ते घट धुण्यासाठी आणि ते त्याच्यावर जे आपण धान्य टाकलेलं असतं ते नदीमध्ये वाहून देण्यासाठी, अर्पण करण्यासाठी आपण नदीत जातो. तो माता माऊला ते सर्वत्र देव अशी एकत्र करतात, टोपलीत टाकतात आणि देव नदीत घेऊन जातात आणि नदीच्या वाळूने त्याला खसखस घासतात. 9 दिवस त्याच्यावर धूळ बसली ना. ही आपली पद्धत आहे. काही देव चकचकीत निघालं पाहिजे म्हणून काय करतात, रांगोळीने घासतात. रांगोळी, दारापुढीची रांगोळी घालतात. काही मी स्वतः बघितलं म्हणून सांगते. लिंबाचा रस, ते लिंबूची अशी फोड करतात आणि त्याला भसभस घासतात. आणि विचार करा, त्याच लिंबाच्या रसाने किंवा त्याच पितांबरीनं त्याच रांगोळीनं आपलं शरीर घासून बघा बरं काय म्हणतंय. हां, एक तुम्हाला खरं सांगू, देवाची सेवा होत असेल तर घरात देवा आणावीत, नाही तर देवा आणू नये. उगाच त्यांची हाल करू नका. चुकीचं आहे हो माऊली, त्यांचं हाल करणं चुकीचं आहे. आपण घरात उगा कुठेतरी लग्नामध्ये देव काढून दिलेले असतात. माता माऊलींनी नवीन संसार थाटामान लग्नातच काढतात ना. तुमचं लग्न झालेलं नाही का? नाही म्हणजे माझं झालेलं नाही हो, म्हणून मला अनुभव नाही. पण ज्यांचं, तुम्ही सगळे संन्यासी नाही ना इथं, बाबाजी झालंय ना सगळ्यांचं. असं करा बरं एकदम, म्हणजे मला समजेल. नाही म्हणजे लग्नातच काढले जातात ना, असं बी नाही ना असं बी नाही म्हटलं. बरं लग्नात जी देव काढून दिलं का? कारण हे दोघं जे जीव एकत्र होत आहेत, हे एकत्र झाल्यानंतर त्यांनी धर्माच्या मार्गावर चालत असताना या देवांची पण सेवा करावी, आहे की नाही. आणि सेवा करता करता त्यांच्या हातून देवाची सेवा घडत धर्माचा मार्ग ते चालत चालत हे दोघांचं जीवन संसारामध्ये चांगलं व्हावं, ह्याच्यासाठी आईवडील त्यांना देव काढून देतात, घेऊन देतात. मी बघितलंय. मी कोणाचे लग्न अटेंड नाही केलेले जास्त, कारण वयाचे जवळपास 18 वर्ष अध्यात्माच्या अभ्यासातच गेले. 10 वर्ष वृंदावनात राहिले, 7-8 वर्ष आळंदीमध्ये राहिले. गेल्या 3 वर्षापासून आपली आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबा दरबारात श्रीधाम मुलींची वारकरी शिक्षण संस्था, मुली माझ्याकडे शिकायला आहेत. आज जवळपास 40 मुली माझ्याकडे शिक्षण घेतात. फक्त मुलींची संस्था आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातील मुली आपल्याकडे आहेत. सांगण्याचं तात्पर्य तर संपूर्ण आता जवळपास 18 वर्ष अध्यात्मात गेल्यानंतर त्याच्यामुळे काय कोणाच्या लग्नात जाणं, ते जे काही असतील उत्साह ते अटेंड करणं, जे कार्यक्रम असतात बघितले नाही, पण ऐकलंय. देव नाचवली जातात, त्यांचंही लग्न लावलं जातं. सांगण्याचं तात्पर्य ते देव याच्यासाठी आणले जातात की त्यांच्या रांगोळीने घासणी व्हावी, पितांबरीने त्यांना घासलं जावं, ह्याच्यासाठी आणले जातात का? तुम्ही इकडे बघा ना, माझ्याकडे मी कशी दिसते, माझ्याकडे बघा. एकदा भजन करा. विठ्ठल
काही काही कीर्तनाला याच्यासाठी झालेले असतात बरं, आजचा महाराज बघून येऊ कसा दिसतोय. कीर्तन ऐकण्यासाठी सगळे येते, अशातला भाग नसतो. तुमचंच लेखन सांगण्यास आपला विषय कुठे चालू होता? हा, देव घासण्याचा. हा, मग याच्यासाठी देव घेऊन देतात का आपले घरचे वाडवडील की त्यांना पितांबरीने नाही माऊली, तुम्हाला देवाला आंघोळ घालायची ना, तुम्हाला असं वाटतं ना की तुमच्या घरात कोणी पाहुणा व्यक्ती यावा आणि त्याने तुमचं देवघर प्रसन्न असलेलं बघावं, ते देव तुमच्याशी बोलू बोलू करतील, असं ते देवघरातली देव असावीत. हे कसं नाही शक्य माहिती? जर देवाला आंघोळ घालायची ना, दह्याने घाला. तुमच्या घरात दही दूध असेल ना, नसतंच का कोणाच्या घरात? असतं, असलं बी पाहिजे. आणि खरं सांगू, ज्या घरात दही दूध नाही, मी बोलत नाही, शास्त्रकार वर्णन करतात, ज्या घरात गौरस आहेत, 5 प्रकारचे गौरस आहेत, त्या पंचगव्यापैकी एकही रस जर त्या घरात नसेल, ताक नसेल, दही नसेल, दूध नसेल, तूप नसेल आणि मक्खन, लोणी, अशा पंचगव्यांपैकी एक तरी गव्य त्या घरामध्ये, गव्य रस्त्याच्या घरात असलं पाहिजे. आणि जर नसलं तर तुम्हाला माहिती त्या घराला काय म्हटलं जातं? स्मशान तुल्यानी ग्रहाणी तानी. त्या घराला स्मशान म्हटलं जातं, स्मशान. म्हणून घरात पंचगव्य रसापैकी एक गौरस तरी असला पाहिजे. म्हणून दही नसेल ना, थोडंसं दूध घ्या ना आणि त्या दुधाने देवाला आंघोळ घाला. बघा देव कसे सुंदर, चमचमीत, एकदम प्रसन्न त्यांचा चेहरा दिसतो, खिलून दिसतो. नसेल तुमच्या घरात दही दूध, हरकत नाही हो. जे पांढरे चंदन असतं ना, सफेद श्वेत रंगाचं चंदन 10 रुपयाला लई मोठं मिळतं. कुठल्या बी तीर्थक्षेत्रात जा, हां, आपण ते वर्ष श्राद्धाला वापरतो बघा, हां, ते चंदन घ्या आणि त्या चंदनाची छोटीशी गुळी थोडीशी ओली करून देवाच्या चेहऱ्याला लावा. बघा काय सुंदर ते चंदनाने देवाचा चेहरा खुलून दिसतो, प्रसन्न दत्तचित्त तो चेहरा दिसतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, अशी देवाची सेवा केली पाहिजे. जर आपल्या घरातली देवघर प्रसन्न असं वाटलं पाहिजे ना, तर अशी देवाची सेवा करावी. ते पितांबरीनं रांगोळीनं किती बी देव घासले, ते देव तुम्हाला श्राप देऊन जाते. आणि त्यांच्या चेहऱ्याला जर तुम्ही पितांबरी लावते, ते देवाला आपल्या चेहऱ्याला घासा बरं, हाताला काय म्हणतील आपलं. म्हणून जसे आपण आहेत ना, तसं देवाला सदस्य मानलं पाहिजे. घरातलं एक देवतांना, देव, ग्रंथ, संत यांना आपली सदस्य मानलं पाहिजे, ना की त्यांना वस्तुरूप समजलं पाहिजे. आजकाल लेकरला जर छोटंसं पुस्तक दिलं ना, त्याचं एक पान कुठं असतं, दुसरं पान कुठं असतं, तिसरं पान कुठं असतं. अरे नाही, ती सरस्वती आहे, त्याला समजवा याच्यात सरस्वती विद्यमान आहे. हे असं तसं नॉर्मल पुस्तक नाही आहे. आणि याची सरस्वती आपण आपल्या डोक्यात घेतल्यानंतर, ही विद्या प्राप्त केल्यानंतर आपण जगतात कुठेतरी ज्ञान अर्जन करून त्या ज्ञानाच्या जोरावर आपण इज्जतही कमवणार आहे, 4 पैसेही कमवणार आहे, आणि या ज्ञानाच्या जोरावर आपण जगणं शिकणार आहोत. म्हणून आपल्या लेकरांना आपण समजवलं पाहिजे. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल. म्हणून तो पंढरीनाथ, तो भगवान परमात्मा ज्याला आपल्या घरामध्ये, ज्याला आपण प्रसन्न दत्तचित्त, तो कशाने प्रसन्न होऊ शकतो? नामाने, नामचिंतनाने. मी बोलत नाही, शास्त्रकारांचं तुम्हाला प्रमाण दे. तुम्हाला माझं बोलणं समजतंय ना? नाही म्हणजे मला जोक येत नाही बरं का, मला खरंच येत नाही, मला विनोद येत नाही, हसवता येत नाही. ते तसलं जावई, सून, सासरे, सासू यांचे मला विनोदही सांगता येत नाही. मी आधीच बोलून गेले, श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय. कीर्तनामध्ये स्त्रीचं चरित्र गाऊ नये. एक तर म्हणजे ती सासू, सून, जावई हे चरित्र आहेत जे आपल्या घरातली. मला एक सांगा, जे तुम्ही अनुभव घेतलेले आहेत, त्याच्यातून तुम्ही पार कंटाळून गेलेले आहेत, ते चरित्र जर इथं कीर्तनकाराने येऊन सांगावं म्हटल्यानंतर त्याला कीर्तन म्हटलं जाईल का? त्याला कीर्तन नाही म्हटलं जाणं. म्हणून असं स्त्रीचरित्र सांगू बी नाही, धनाचं चरित्र सांगू नाही. एवढं धन सांगू नाही, काय करायचं? नास्तिकम चरित्रम न श्रवणीय. नास्तिकतेचं सुद्धा इथं चरित्र गाऊ नये. म्हणून इथं चरित्र गायलं जावं ते फक्त भगवान परमात्म्याचं. ज्या देवाचं चरित्र ऐकल्यानंतर त्याच्या नामाची आपल्याला ओढ लागेल आणि त्या नामाच्या ओढीमुळे आपण त्याला आवडू लागू. म्हणून आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. असं रात्रंदिवस नाम चिंतन करणारे ते भक्त साधू संत चरित्र वर्णन करतात. एकदा झालं असं, तुकोबाराय गावामध्ये
कारण रात्रंदिवस त्यांचं भजन श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामचिंतन चालू असायचं. आणि नामचिंतन चालतं. रात्रीचा समय होता, त्यांनी काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ बघत नाहीत, वेळ बघत नाहीत, नामचिंतन सुरू आहे. रात्रीचा समय बाहेर येऊन बसले, नामचिंतन सुरू होतं. आणि नामचिंतन सुरू असताना झालं असं, त्या एकदा भजन करा विठ्ठल विठ्ठल. आजकाल लग्न म्हटलं की असंच आहे, कुठलीच लोक मर्यादा बाळगत नाहीत लग्नामध्ये. लोकांच्या सत्संगामध्ये कुठेतरी विघ्न येईल ही विचार करत नाहीत. आणि आजकाल लग्न म्हटलं ना तर रात्रीचं खरंच लग्न ठेवू नये. अहो नाही हो, रात्रीचं लग्न ठेवण्याचा त्याचा मुहूर्तच निघत नाही. एक तर गोधुली वेलामध्ये, बाबा बरोबर बोलते ना, गोरज वेलामध्ये, एक तर प्रातःकाली हे लग्नाचे मुहूर्त असतात. रात्रीचा मुहूर्त. बरं आताच्या वेळेमध्ये असे काही इकडं ब्राह्मण देवता पार तिकडं मंत्र चालू आहेत त्यांचे, हे सगळे जातील तिथं चप्पल घालून जातील आयटीत. त्याला विचारतील किती वेळ अजून लग्नाला, म्हणजे ते बाबा यज्ञ करतोय, स्वाहा स्वाहा ब्राह्मण देवता यज्ञ चालू आहे, आणि तिथं आयटीत चप्पल घालून जाणं, इकडं मांस मदिरा भक्षण करणं, कुठेतरी व्यत्यय, हे लग्नाचे प्रकार आहेत. चालू आहे, मला माहिती आहे. मी चुकलं असं बोलणार नाही. सांगण्यास तात्पर्य तुम्ही लग्नाचा जो कार्यक्रम आहे तो करा, आवडीनिवडीने सगळ्यांच्या प्रसन्नतेने करा, पण कुणाला त्याच्यामध्ये आपल्या सांस्कृतिक ज्या मर्यादा आहेत त्या बाळगून केल्या पाहिजेत. तर त्याला देवी देवतासुद्धा शुभ आशीर्वाद देतात. बरोबर काय? तुम्हाला मान्य आहे का नाही मान्य आहे? म्हणून आहे. आता हे चाललं आहे, हरकत नाही. आपण आपल्या चिंतनाकडे एकदा भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. चोरांनी विचार केला या गावामध्ये सावकाराचं घर कुठे भेटन म्हणले, शोधायचं कसं, प्रत्येकाच्या घराला जाऊन कडी कसं वाजणार, म्हणजे लोक हाणते ना आपल्याला धरून, का करायचं. इकडे तिकडे बघितलं, समोर बाबा भजन करीत दिसले. ते चोर म्हणले ते बाबा भजन करीत बसले, म्हणले चल त्याला विचारू. गेले सगळे चारीच्या चारी त्याच्याजवळ. म्हणले बाबा, तुकोबारायांनी बघितलं, म्हणले या गावामध्ये सावकाराचं घर कुठे आहे. मोही कपट छल छिद्र न भावे. साधू संतांची मते अशी असते, मायबाप त्यांच्या मनात कपट नाही, छल नाही, काही विषय नसतो. आहे ते देवाचे भक्तच आहेत, सगळ्याला समजतात. तुकोबाराने विचार नाही करा ही कोण आहेत, विचारला नाही तुम्ही कोण आहेत. हां, सावकाराचं घर, चला म्हणले माझ्या मागं. तुकोबाराय पुढं पाठीमागं चोर. आणि तिथे गेल्यानंतर समोर सावकाराचं घर दिसलं. तुकोबाराय ओट्यावर बसले आणि त्या चारी चोरांना सांगितलं, म्हणले सावकाराचं घर पाहिजे ना. हे म्हणले सावकाराचं घर, जा म्हणले. चारी चोर आजूबाजू बघू लागले, कोड्या पॅक लावलेल्या होत्या, कुठूनही शिरायला जागा नाहीये, करावं काय. त्यांनी डोकं चालवलं. बुद्धिर्यस्य बलम तस्य. शास्त्रकार म्हणतात ज्याच्याकडे बुद्धी आहे ना त्याच्याकडे सगळ्या प्रकारचं बल आहे. कोणी किती बी शिकलेलं असू द्या, पण बुद्धीच चालत नसली ना 1 रुपया बी कमवू शकत नाही. मी म्हणते 4 वेळा 9वीत बसू द्या हो, पण बुद्धी जर चालती असली ना लाख रुपये खिशात घेऊन हिंडत आहे. असे बुद्धिर्यस्य बलम तस्य. ज्याच्याकडे बुद्धी आहे तो पैशात खेळणारा माणूस आहे. चोरांनी विचार केला काय करावं, बुद्धी चालवली आणि त्या वेळेस मात्र त्या भिंतीला त्यांनी छिद्र पाडलं, गुप्ता केला आणि आतमध्ये जाण्याची बारी येणार. तेवढाच एक चोर म्हणलं, जर सावकार जागा असला मग, आणि जर हाणलं मग आपल्याला धरून. नाही, का करायचं, परीक्षा घेऊ म्हणले, पहिले बाबाला पटवू आतमध्ये. तुकोबारे आपले भजन करीत बसले होते. म्हणले बाबा आतमध्ये जा. तुकोबारे सांगितल्याप्रमाणे बाबा आतमध्ये गेले. म्हणले बाबा भारी भारी वस्तू आता बाहेर फेका म्हणले आमच्याकडं. आता यांचं जे बोलणं होतं, कधी कधी शब्दांना अनेक अर्थ, एका शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात, आहे की नाही. भारी भारी वस्तू म्हणजे यांचं म्हणणं काय होतं, सोने हिरे मोती अशा प्रकारचे भारी वस्तू. वजनाला भारी नाही, किमतीला भारी असणारे. पण आता बाबा इकडे बघितलं तिकडे बघितलं, काय वरुटा दिसलं, उचलला बाबाने बाहेर फेकल्याबरोबर ते रागावले चोर. ते म्हणले बाबा असलं काय, म्हणले भारी भारी वस्तू बाहेर टाका हो, हे असलं वरुटा काय फेकता म्हणले.
इकडे तिकडे बघितलं तुकोबाराने काही दिसलं नाही. म्हणे मुसळ दिसली, ती उचलली बाहेर फेकली. चोरांना आला राग. चोर म्हणले अरे याच्या नादी लागू नका, या बाबाच्या नादी. हा भजनी बाबा म्हणले कुठला, ह्याच्या नादी लागूच तो अख्खी रात्र निघून जाईल. रात्र गेली तर सावकाराचे जे सोनं नाणं ते आपल्या हाती लागणार नाही आणि मार खाऊन आपण बाहेर निघू म्हणले. एक काम करा, बारी बारीने आपणच चला आतमध्ये. बारी बारीने चौघही चोर आतमध्ये शिरले आणि शिरल्यानंतर बाबाने बघितलं आता हे यांच्या पद्धतीनं काय भेटायचं यांना, सावकाराला भेटू दे. आपली म्हणले आता सकाळची वेळ झाली म्हणे, काकड्याची वेळ. ब्रह्ममुहूर्त कितीला होतो, 3:45 कितीला, 3:45 ब्रह्ममुहूर्त होत असतो. तुम्ही म्हणाल त्यावेळेस घडी होती का? ऋषयोर मंत्रद्रष्टारा, ऋषीमुनी त्यांच्या मंत्राच्या बळाने त्यांची अशी दृष्टी होती की त्यांना सर्वत्र काळ वेळ कळत होता. तर बाबा म्हणले आता सकाळची वेळ आहे, ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे आणि ब्रह्ममुहूर्ताला उठल्यानंतर काय केलं पाहिजे म्हणले, सुंदर काकडा म्हणला पाहिजे, देवाला जागा केला पाहिजे. देव झोपलाय, सगळ्या साधू संतांना जागा केला पाहिजे म्हणले. उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद, उत्तिष्ठ गरुडध्वज, उत्तिष्ठ कमलाकांते, उत्तिष्ठ नरशार्दूला. उठा पांडुरंग प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुड भारी नाटला. बोला वैष्णवांचा मेळा भारी नाटला, वैष्णवांचा मेळा काकड्याचे अनेक अभंग आहेत, है की नाही. सुंदर सुंदर. आणि जेवढा काकड्यात आनंद आहे ना तेवढा कशातच आनंद नाही. देवाला जागवण्यात लय आनंद आहे. बघा तुम्ही एखादं झोपलेलं असाल ना, त्याला चिडवून जागवण्यात आनंद येतो का नाही. उठवलं नाही तुम्ही कधी एखाद्याला, नसं कोणाला उठलं, तुमच्या बायकोला तर उठवलं असं का नाही. ती चिडली असं मग तुम्ही सकाळ सकाळ उठ ग बाई डबा कर, आनंद येत नाही कधी. कधीतरी बघा घेऊ. मग आमच्या घरात तर रोजचाच आनंद असतोय. हे असे कार्यक्रम करून गेले की उशिरा झोपायचं आणि उशिरा उठायचं. पण सगळ्यात सुंदर आनंद जर भजनाचा घ्यायचा असेल ना, काकड्यात आनंद लय आनंद आहे. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. साधू संत मुनी अवघी झाली ती गोळा. बास करा आता झोपणं, बास करा झोपणं, बास करा. सोडा शेज सुख आता पाहू द्या मुख कमळा. आता तुमचं सुंदर श्रीमुख बघू द्या. हो का रंगमंडपी महाद्वारी झाली सी दाटी, मन उताविळ रूप पाहावया दृष्टी. राई रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हालवणी जागे करा देवराया. उठवतायत पांडुरंगाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. अहो तुमच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. कुठून? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. महाद्वारापर्यंत उभे सुरवरांची दाटी उभे जोडून हात. कोणते कोणते सुरवर म्हणजे कोण? देवी देवता. शुकसनकादिक भक्ताच्या कोटी कवडा आळोनी
पाहता ती जग जेठी. अहो तुमचं दर्शन घेण्यासाठी म्हणून राई रखुमाबाई आमचं ऐकत नाहीत देव आता, म्हणून कुणाकडे गेले बघा. काम होत नसलं ना, वशीला जर लावायचं असेल तर घराकडून लावायचं. माणसाने जर ऐकलं नाही तो वशीला कुठून लागतो माहिती आहे सगळे. एक भाजीवाला होता, भाजी विकायला निघाला आणि झालं असं, रोज तिथं भाजी घ्या भाजी विकणारा तो रोज आपलं गाडं लावायचा. आणि त्याला समजलं एक कलेक्टरचं घर आहे इथं, कलेक्टरचा बंगला आहे म्हणल्या, IAS ऑफिसर म्हणल्या त्यांचा बंगला आहे. आणि त्याचं पोरगं शिकलेलं होतं, पण शिकलेल्या पोराला नोकरी कोण देणार. त्यांनी विचार केला काय करायचं, म्हणले भाजीवाला आला का त्या बंगल्याच्या समोर रोज मोठ्याने आरडायचा भाजी घ्या भाजी. आणि त्या कलेक्टर ऑफिसरच्या बायकोने खिडकीतून टोकून बघितलं, म्हणजे कशी दिलेली भाजी. तो म्हणला आई साहेब तुम्हाला काय भाव सांगायचा हो, या की तुम्हाला जी लागली ती भाजी घ्या हो, तुम्हाला जी लागलं ते घ्या, तुम्ही भाव नका विचारू, तुम्हाला काय भाव सांगायचा, मी गरीब आहे हो, तुम्हाला द्यायचं ते द्या. आणि त्याने ती बाई बाहेर येण्याच्या आत पहिले आतमध्ये जायचं, बाहेर येण्याच्या आधी आतमध्ये जाऊन हक्काने आईसाहेब आईसाहेब हा तो जोडून किचनमध्ये जाऊन एक थैला पकडायचा, पिशवी पकडायची, पाहिजे तेवढी भाजी 1 किलो मोजून नाही बिना मोजणीची पाहिजे तेवढी भाजी तो थैला भरायचा आणि किचनमध्ये नेऊन ठेवायचा. आईसाहेब लागलं तर सांगायचं, बघा गरीबाचं लेकरू आहे हरकत नाही, तुम्हाला लागेल ते सांगा, तुम्हाला काय भाव सांगायचा, पुन्हा तिथून निघून जायचं आईसाहेब करून. आणि त्याने बराच वेळ असं केलं. त्या बाईने विचार केला, कलेक्टर साहेबाची बाई, तिने विचार केला, म्हणले हा याची ओळख नाही काय नाही. माझ्या मालकाने जर विचारलं अचानक बाबा घरात येतो पण मला आईसाहेब म्हणतो आणि घरात येऊन 1 रुपया न घेता हा भाजीपाला एवढा भरून जातो. आणि मग ती बाहेर गेली 1 दिवस. म्हणली का रे बाबा काय करतोस म्हणले. तर म्हणलं आईसाहेब काय तुम्हाला सांगायचं, गरीबाचं लेकरू आहे बघा, हातगाड्यावर काम करतोय, भाजीपाला विकतोय, तुम्हाला भाजी तुम्ही कशाला कष्ट घेता. पटकन गेला आतमध्ये, तरी बी किचनमध्ये गेला, पिशवी आणली त्यात पटकन भाजीपाला भरला टाकून आला. बाईला आनंद. तुम्हाला खरं सांगू का आनंदित कर, ज्या दिवशी बाईची तब्येत बिघडली फक्त साडीचं दुकान दाखवायचं, नाही कळलं. साडीचं आमच्या आईचं तसंच आहे, सर्दी गायब करायची म्हणली ना फक्त काहीतरी वस्तू घेऊ म्हणते चल. आईची सर्दी गायब होती आणि अशी काही वस्तू नका 2 दिवस बी ते सर्दी जात नाही. हे बायकांचं विशेष कारण असतं, म्हणजे त्यांच्यातले विशेषता आहे. त्या बाई खुश झाली. म्हणले काय रे काय करतो तुझा मुलगा, कुठं राहतोस तू. आणि तर म्हणलं आईसाहेब काय गरीबाचं घर, माझा मुलगा असं शिक्षण झालेलं आहे पण लेकराला अजून नोकरी नाही बघा. मी हे असं दिवसभर काबाड कष्ट करून हातगाडीवर आपला भाजीपाला विकतो आणि करतो म्हणले आपलं असं 2 पैसे कमवून, पण लेकराला आता कुठे नोकरी लागे ना, नोकरी लागेपर्यंत थोडंसं आता करावं लागेल म्हणले मला कष्ट. ते म्हणलं असं का असं शिक्षण झालं वय, ठीक आहे बघतो मी बघते म्हणले, मी साहेबाला सांगते म्हणे. काय संध्याकाळच्या वेळी साहेब आले, बाईने बघितला पहिले मूड कसा आहे माणसाचा, सगळी गोष्ट मूडवर असते, खराब असला तर बाई बोलूच शकत नाही. पहिली चहाचा घोट पाजला आणि मग आळूच सांगितलं, म्हणले असा या नगरामध्ये राहणारा एक भाजीपालावाला आहे म्हणले, रोजच बिचारा हातगाडी भाजीपाला विकतो, पण त्याचं लेकरू लई शिकलेलं आहे बघा म्हणले, बघा की त्याच्यासाठी काही रोज म्हणले थैला भरून आपल्या घरात ठेवून जातो म्हणले, बघा की त्याच्या लेकराला काही नोकरी असं आहे का म्हणले, एक जागा खाली आहे उद्याच भरतो, मग त्याला बोलव म्हणे इंटरव्ह्यूला. ते लगेच पास झाला म्हणले, लावलं ना नोकरीला, लगेच लावलं नोकरीला. कशावरून, फक्त एक भाजीपाल्याच्या थैलीवरून. म्हणून जर वशीला कोणीकडून लागतो कळलं का नाही कळलं. म्हणून हे साधू संत महात्मे देव उठत नाही, कट्टाळा करतो देव बी उठवायला, वेद स्तुती गायली जाते देवाला उठवायला. जय 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 जा मजित दोष गृहीत गुणान तमसी यदात्मनी समवरुद समस्त भग अग जगदो. वेद 4 वेद मूर्तिमान मूर्तिरूप धारण करून स्तुती गातात तर देव उठत नाही. पण ज्या वेळेस देव उठत नाही ना साधू संतांकडून, त्यावेळेस इकडून वशीला लावला जातो, जसं भाजीपालावाल्याने लावला. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया,
शेजे हलवणी जागे करा देवराया. रुक्माबाई म्हाताराणी आता तरी जागवा की. आमच्या तर नाही उठत पण तुमच्याकडून उठेल बघा. का वळवंटापासून महाद्वारापर्यंत आवाज सगळे बसले त्याची वाट बघायला. आणि एवढा सुंदर काकडा, त्या काकडाचा नाद तुकोबारांना लागला. काकड्याच्या गाण्यामध्ये, त्या अभंगामध्ये तुकोबाराय मग्न झाले. त्या गवळणींमध्ये, काकड्याच्या आरतीमध्ये तुकोबाराय त्या देवाला उठवण्यात मग्न झाले. आणि तो एवढा सुंदर सुरेख आवाज, तुकोबारायांचा सुमधुर आवाज मात्र इकडे त्या कानावर गेला सावकाराच्या. आणि सावकाराच्या कानावर गेला आणि सावकाराने हळूच पत्नीला जागवलं. म्हणले देवी, म्हणजे तुम्हाला आवाज ऐकू येतोय का? म्हणले हा वाटतंय तर खरं एवढा सुमधुर आवाज. म्हणले चला ते बाहेर बघू आपण, आहे तरी कोण. दोघं पती पत्नी झटपट उठले, डोळे चोळले, दरवाजा उघडला, बाहेर गेले. आणि बाहेर गेल्यानंतर त्यांनी बघितलं सुरेख मूर्ती आपल्या या वाड्यामध्ये बसलेली आहे. कोण? अहो ज्यांचा आत्तापर्यंत अट्टहास करत आलो. म्हणले आमची आत्तापर्यंत तळमळ होती, इच्छा होती, अपेक्षा होती की या महात्म्याने, या तुकोबारायने आमच्या या वाड्यामध्ये यावं आणि त्या ठिकाणी येऊन भजन गावं, अशी आमची आत्तापर्यंतची इच्छा होती. पण आज उजळले भाग्य आता, भाग्य आता, उजळले 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 भाग्य आता. अवघी चिंता वारणी, अवघी चिंता वारणी, संत दर्शनी हा लावा, संत दर्शनी हा लावा. अवघी चिंता ही वारणी, अवघी चिंता वारणी, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारणी. कशामुळं? अशा साधू संतांचं दर्शन करते. संत दर्शनी हा लाभ. आज आतापर्यंत ज्या आम्ही अट्टहास करून बसलो होतो ज्या साधू संतांच्या भजनाचा, की आमच्या वाड्यातून त्यांनी भजन गावं, आज समक्ष ते आपल्या डोळ्यासमोर दिसतात. ती ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस आणि एवढा सुरेख आवाजामध्ये त्यांनी काकडा गावा. त्या ठिकाणी मात्र दोघं पती पत्नी गेले. सावकाराने नमस्कार केला. पत्नीला म्हणतो जागबाई, पटकन त्या ठिकाणी एका काटोत आणलं आणि त्याच्यामध्ये मात्र लोट्या भरून पाणी आणलं. आणि त्या ठिकाणी तुकोबाराय मात्र भजन करीत बसले होते. त्यांचे चरण धुणार तेवढ्यात तुकोबाराय म्हणले थांबा. आणि इकडे ते चार चोर जी होती का, त्यांनी मात्र सगळी चोरी करून फोडून फाडून त्याच्यामध्ये आपले सगळे हिरे मोती जवळात सगळं आपल्या ह्याच्यात भरलेलं होतं. इकडे तुकोबाराय म्हणले थांबा, मी एकटा नाही म्हणले, मी एकटा नाही म्हणले, माझ्या एकट्याची पाय धुवू नका. मग म्हणले माझ्यासोबत 4 टाळकरी अजून आहेत म्हणे, थांबा म्हणले. 4 टाळकरी? ते घाबरले. म्हणले कुठे आहेत? म्हणले बघा बघा म्हणले, तुम्हाला कवाचं शोधतेत म्हणले. ते मी काकडा गायला सुरुवात केली की त्यांनी तुम्हाला शोधायला सुरुवात केली. म्हणले काकडाला चला म्हणून तुम्ही आत्ता उठले. बघा म्हणले तुमच्या घरात आहेत ते. आणि इकडं 4 टाळकरी म्हणले की त्यांच्या हातातलं जे बिस्तानं घेतलेलं होतं त्यांनी तिथंच गळलं. 7 गेले 5च राहिले. पुन्हा विचार केला. आता म्हणले बाबाने आपला सगळा पोल खोलला. म्हणले आता काय करायचं? 4ही घाबरलेले, घाबरत घाबरत सावकाराने तिथं आणले. आणल्यानंतर 4ही ते चोर तुकोबारांच्या लाईनीत बसले. सावकाराने त्या ठिकाणी हाताने त्या 4ही चोरांचे पाय धुवावे. सावकाराच्या पत्नीने लोटाने पाणी टाकावं, त्यांनी पाय धुवावं. सावकाराच्या पत्नीने त्या ठिकाणी सावकारासहित ते त्यांचे चरण धुतलेलं ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावं. कुणाचं?
ते 4 चोरांचं मायबाप चोरांच्या डोक्यात तेव्हापासून अशी बुद्धी, अशी ती दुर्बुद्धी सगळी निघून गेली, अशी सतबुद्धी देवाने दिली. तेव्हापासून मात्र तुकोबारांच्या लाईनीत बसून संतांच्या लाईनीत आम्ही बसलो आणि सावकाराने आमचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलं ना. अरे आत्तापर्यंत आम्ही जिथे चोरी करायला गेलो लोकांनी आम्हाला कधी मारलं असतील, कधी 2 लाथा कमरेत दिल्या असतील, चोर नावाचा कलंक आमच्या कपाळावर लिहिलेला आहे. आणि आज या संतांच्या संगतीत आलो तर आमचं पाय धुवून पाणी पिलं जातं तीर्थस्थान म्हणून. मायबाप तेव्हापासून त्यांनी चोरी करणं सोडलं. तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यांपैकी ते 4 टाळकरी झाले तेव्हापासून. आणि तेव्हापासून सतत देवाचं नाम घेत वारकरी म्हणून देवाला जे आवडेल ते काम करू लागले. आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. पण हे आपल्या बुद्धीत कधी येतं? हे आपल्या बुद्धीत कधी येतं? वैष्णवा संगती, वैष्णवांच्या संगतीत गेल्यानंतर, त्यांच्या आश्रयात राहिल्यानंतर, त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर तशी बुद्धी उत्पन्न होते आणि मग आपल्या जिभेवर ते नाव घेऊ लागतं. म्हणून संतन सिक्के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी, हो ये तेरो बड़ो ना मरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. म्हणून त्या साधू संतांच्या संगतीत राहू लागलो की आपलं जीवनही सवरून जातो. बघा ज्या महात्म्यांच्या, ज्या संतांच्या छत्रछायेखाली, त्यांच्या दरबारात आपल्याला राहण्याचं स्थान मिळतंय, त्यांच्या कृपेखाली आपण राहतोय, आनंदात जीवन जगतोय, ज्यांच्या आशीर्वादाने असे साईनाथ महाराज साई बाबा दूर दूर देशावरून त्यांच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी, एक झलक बघण्यासाठी दूर दूर देशावरून इथे येतात. फार मोठे भक्तवृंद. आज जगतामध्ये सर्वात श्रीमंत देव म्हटला की बालाजी, आणि त्यानंतर 2 नंबरचे देव म्हटले की आपले साई बाबा. मी स्वतः बघितलंय. वृंदावनला राहत असताना कार्यक्रमाला यायच्या निमित्ताने माझी हमेशा वृंदावन म्हणजे मथुरेतून ट्रेन पकडायची तर मनमाडपर्यंत. हे माझं एक प्रकारे जसं इथे कुठली विहीर ती सावकीवीर, सावकीवीर म्हणतो, सावळीवीर आणि शिर्डी तुम्हाला किती अंतर आहे? एवढं मात्र माझं वृंदावन ते माझं गाव असा माझा प्रवास झालेला होता. काहीच वाटत नसायचं. फक्त रात्र 24 तासाचा प्रवास, रात्र मात्र त्या ट्रेनमध्ये जायची. आणि त्या ट्रेनमध्ये रात्र मला खूप साईबाबांच्या भक्तवृंदांचं दर्शन झालेलं आहे. मी आज प्रत्यक्ष दर्शन घेतलं बाबांचं. शिर्डीला इथून मागं आलेली आहे पण एवढ्या जवळून कधी दर्शन नाही घेतलं. ते आज मला आमच्या धनंजय दादांमुळे झालं. पण पाहायला गेलं तर खूप दूरदूरवरून, पंजाबवरून लोक यायची आणि ते मनमाडला उतरून पहिले साईबाबांचं दर्शन घेणे. त्यांना कुठला देवप्रिय नाही, कुठलाच देवप्रिय नाही. एवढं मात्र इथले आपले साईबाबा प्रिय. सांगण्याचं तात्पर्य काही केलं नाही बाबांनी. काय कोणाला सोनं वाटलं नाही, काय कोणाला पैसे दिले नाही, काही केलं नाही. 27 सप्टेंबर 1838 साली त्या ठिकाणी साईबाबा आपल्या अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पाथरी तालुक्यात त्या ठिकाणी ते प्रगट झालेले आहेत. कारण हे महात्मे एक योनीने जन्म घेत नसतात, गर्भातून जन्माला येत नसतात.
हे महात्मा प्रगट होत असतात, अवतार यांचा होत असतो. आणि अवतार या शब्दाचा अर्थ काय माहिती? अवतार इथे अवतार, म्हणजे आता तारण्यासाठी येतात त्यांना अवतार धारण करणं असं म्हणतात, अवतार. बघा, एक सर्वसामान्य जीव आहे जो तुमचा आमच्यासारखा जीव आहे, तो खाली आईच्या गर्भात आला आणि आईच्या गर्भातून तो खाली या मृत्यूलोकामध्ये पडला गेलाय. कळतंय का नाही? म्हणजे बघा, एक अंधकूप आहे, अंधळी ही विहीर आहे हा मृत्यूलोक. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण आलो की पडलो? पडलोय आपण. तुमच्या आमच्यासारखा जीव खाली पडलाय आणि त्या पडलेल्या जीवाने ज्यावेळेस त्या शिवाला आवाज दिला, साईबाबांसारखे शिवाला आवाज दिला, त्या परमात्मा रूपी शिवाला त्या या जीवाने आवाज दिला की बाबा मला वाचव, इथून खूप कष्ट होत आहेत. कधी आवाज दिला? संसाराच्या चक्रवाळीत ज्यावेळेस फिरला, चटके बसले, दुःख सहन करावं लागलं, त्यावेळेस त्याला आवाज दिला. पडलो की हरे राम नसतं लागलं तरी देतो की नाही आवाज देवाला? त्यावेळेस असे चटके खात खात ज्यावेळेस त्या देवाला आवाज देऊ लागला ना, पडलेला तो जीव, तो परमात्मा त्याने काय केलं? भक्तिरूपी ती शिडी लावली या अंधकूपामध्ये, आणि त्या भक्तिरूपी शिडीने एक 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 पायरी उतरत त्या पडलेल्या जीवाला, कारण तो जीव आणि शिव हे दोघं सखा आहेत, पडलेल्या जीवाला घेण्यासाठी आला. कोण? तो परमात्मा रूपी शिव, तो भगवान परमात्मा पडलेल्या जीवाला ज्यावेळेस घेण्यासाठी आला, तो वरून अजून एक अज्ञानी जीव जात होता. आणि तो अज्ञानी जीव ज्यावेळेस बघू लागला खाली डोकून, म्हणले दोघे बी पडले खाली. तो काय म्हणतो? हे दोघं बी पडले खाली. मग मला एक सांगा, जो शिव आला होता तो पडला होता का उतरला होता? उतरला होता. आणि जो तुमच्या आमच्यासारखा आला होता तो पडला होता का उतरला होता? तो पडला होता. तो तुमच्या आमच्यासारख्या अज्ञानी जीवाला तारण्यासाठी तो भगवान परमात्मा असे साईबाबांसारखे भक्त, असे साईबाबांसारखे संत महात्मे ते अवताराला येत असतात. कशासाठी? अवतार. आता तारा जो ज्यावेळेस तुमच्या आमच्यासारखा जीव आवाज देतो ना त्या दिवाला, त्या जीवाला, जो जीव शिवाला आवाज देतो तो साईबाबांसारखा शिव परमात्मा तुमच्या आमच्यासारख्याला तारण्यासाठी येतो. म्हणून अशा महात्म्याने पाथरी तालुक्यामध्ये अवतार धारण केला आणि या ठिकाणी शिर्डी तीर्थक्षेत्रावर येऊन राहू लागले. पण मायबाप आणि अशा या महात्म्यांच्या संगतीमध्ये कितीतरी त्यांचे भक्त तयार झाले. त्यांचे ते चमत्कार बघितल्यानंतर, त्यांची ती भक्ती बघितल्यानंतर आजही धुनी सतत चालू आहे, आजही पेटलेली, कधी विजत नाही ना, कधीच नाही. असंख्य भक्तांचं त्या ठिकाणी भोजन प्रसादी त्या ठिकाणी बनली जाते. बघा आजही प्रसादी चालू असेल, चालू आहे ना. बघा आज जरी एकादशीचं व्रत आहे ना, तुम्हाला खरं सांगू, एकादशीचं व्रत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मानलं जातं, अनेक संप्रदायांमध्ये मानलं जातं, पण अजून काही असे संप्रदाय आहेत त्याच्यामध्ये एकादशीचं व्रत मानलं जात नाही, म्हणजे पकडत नाहीत, मानतात पण पकडत नाही. कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते. हरिवंश संप्रदाय, त्याच्यामध्ये देवाला भोग लावून ती प्रसादी खाल्ली जाते. म्हणजे एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन ते विष्टे समान, काय ते अन्न विष्टा मानलं गेलेलं आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी कधी अन्न खाल्लं जात नाही, कारण ते विष्टा खाल्ली जाते असं म्हटलं जातं. म्हणून एकादशीला अन्न नसतं, फलाहार घ्यायचा असतो, फलाहार हमेशा. म्हणून बघा असे अजून खूप संप्रदाय आहेत ज्याच्यामध्ये, आता तुम्ही जगन्नाथपुरीला जर कधी गेले ना, इथं दर्शन घेतलं मी जगन्नाथ भगवंताचं, खूप सुंदर आहे यांच्या घरामध्ये. तर जगन्नाथपुरीचे भगवान परमात्मा आहेत ना, तिथं बी आजही धुनी पेटलेली बाबांसारखीच आहे, साईबाबांसारखी. आणि तिथे अशी मान्यता आहे, कुठलाच भक्त तिथे उपवास धरत नाही, कारण मान्यता अशी आहे त्या दुनियेत आजही जगन्नाथ भगवानसाठी लक्ष्मी माता स्वतः भोजन बनवते. आणि जी लक्ष्मी माता ज्या देवाला भोजन बनवत असेल, देव ते भोजन स्वतः पहिले आपला भोग लावतात, म्हणजे ती प्रसादी रूपामध्ये समस्त भक्तांना वाटली जाते. आणि प्रसाद खाणं म्हणजे पाप नाही. स्वतः गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात, प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते. हा, प्रसाद खाल्ल्याने आपली हानी, आपले संकट दूर होतात, आपले पाप नाश होतात असं वर्णन आहे. म्हणून प्रसाद मान्यता आहे. तिथे एकादशीचा फलाहार नाही तर अशी प्रसादी घेतली जाते.
हां, जर तुम्ही जगन्नाथपुरीत गेलात आणि कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन जेवलात तर त्याला प्रसादी नाही म्हणली जाणार. पण जी देवाच्या मंदिरामध्ये वाटली जाते, जी स्वतः लक्ष्मी माता आजही तिथे येऊन बनवतात, ती प्रसादी खाल्ली तर मात्र तुमचा व्रत तुटण्याची संभावना नसेल. हां, आणि व्रत आता काही काही 70-80 वयाच्या पुढं काही बाबा गेलेले असतात वृद्धावस्थेतले, त्यांना उपवास करणं होत नाही किंवा लहानशा लेकराला उपवास करणं होत नाही. मग त्याला अजून एक मार्ग आहे की याचा उपवास कसा सुटू नये. जर त्याला खायची इच्छा असेल पण उपवास सोडायचा नसेल तर त्याचा काय काम करायचं, भोजन बनवायचं सुंदर. लेकरासाठी सांगते मी, नाही तर त्याचा मार्ग तुम्हीच घ्या. आणि एकदा आधीच यूट्यूबला पडणार आहे, माझ्या नावांत डंकाच वाजन, काय म्हणली ती कीर्तनकार, व्रत करू नका आणि जेवण करा, असं व्हायला नको. तर अशा बाबांसाठी वृद्धावस्थेतले किंवा छोटे छोटे बालक, त्याला भोजन म्हणून बनवू नका. हे मी देवासाठी बनवते, माझ्या परमात्म्यासाठी, आपल्या देवघरात असलेला जो परमात्मा आहे ना त्याच्यासाठी बनवते. आणि ते सुंदर बनवलेलं तो भोजन प्रसादी ती मात्र देवासमोर समोर ठेवा, त्याच्यावर तुळशीचं पत्र ठेवा. आणि तुळशीचं पत्र ठेवल्याबरोबर देवाला ती भोजन प्रसादी स्वीकार होते. ती प्रसादी मात्र तुम्ही त्या लेकराला खाऊ घाला, त्याचा कधीच उपवास सुटणार नाही. प्रसादाने उपवास सुटत नसतो, प्रसादाने पाप लागत नसतं. अशी मान्यता आहे की प्रसाद जर हातात भेटला ना पटकन तो प्रसाद खाल्ला गेला पाहिजे, तीळ मात्रही त्याचा वेळ बघितली नाही गेली पाहिजे, अशी प्रसादाची मान्यता आहे. कुठल्याही अवस्थेमध्ये राहा तुम्ही, पण प्रसाद जर हातात आहे ना पटकन तो प्रसाद ग्रहण केला पाहिजे. हां, म्हणून अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य, भगवान परमात्म्याचे असे अनंत भक्त झाले. मायबाप एक असा 10 वाजलेत, माझ्याकडे काय माहिती का, मला बोलण्याचा एक तर वेळ कळत नाही. आपलं काय करावं, आज आनंद होतोय मला साईबाबांच्या दारात आल्यानंतर ही सेवा करायला भेटली. तर भगवान परमात्म्याचे असे लाडके भक्त, ते त्याला जे आवडतात ते करतात, भगवंताला नाव आवडतं. पुढे चालून सांगितलं वारकऱ्याचं द्वितीय लक्षण आहे, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये तुळशी धारण करणं, बघा का, त्याचं कारण तुम्ही सुंदरसं पक्वानाचं ताट तयार करा, पंचपक्वान्न, आणि देवाच्या समोर ठेवा आणि त्याच्यावर तुळशीचं पत्र ठेवू नका. देव स्वीकार करेल का, करेल का? असंच करा, नाही करणार. जोपर्यंत तुळशीचं पत्र तिकडे ठेवलं जात नाही तोपर्यंत कसली वस्तू असू दे, किती बारी देवाला आवडणारी असू दे, स्वीकार करणार नाही. मग मला सांगा, आपण जर त्या देवाचा भक्त स्वतःला म्हणून घेत असो आणि जर या देहरूपी नैवेद्यावर हे तुळशीचं पत्र जर पडलं नाही तर कसं आपण त्या देवाला स्वीकार असू, कसं आपण त्या देवाला स्वतःचा भक्त म्हणून घेऊ? अजिबात नाही. म्हणून जर देवाला आपण जर त्याला स्वतःचा भक्त जर त्याला म्हणून आपल्याला भक्त म्हणून घेतो असो आपण देवाचा, तर त्याच्या आधी आपल्या या देहरूपी नैवेद्यावर हे तुळशीचं पत्र पडणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात जास्त देवाला तुळस प्रिय आहे, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, तैसीची प्रीती करी भोळ्या भाव. अत्यंत तुळस प्रिय आहे देवाला, वृंदाराणी अत्यंत प्रिय, म्हणून तुळशी माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. तुम्ही काही बी खा, तुम्हाला सांगते मी, तुळशीचं एक तुम्ही जरी देवाला भोग लावला नसेल आणि तुळशीची माळ जर तुमच्या गळ्यात असेल ना, तुम्ही कुठलंही अन्न जर खाल्लं, म्हणजे समजा आता एखादी बाई जबरदस्ती तुम्ही जर एखाद्याच्या घरी जेवायला गेलात आणि तिची इच्छा नसली करायची, तिने जर शिव्या देता देता भाकरी थापल्या, कळतं का नाही, शिव्या देता देता जर ते जेवण बनवलं आणि ते जर तुम्ही ग्रहण केलं, पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ आहे तर ते अन्न नास्तिक नाही, इथं गेल्यानंतर सात्विक बनेल. कारण या तुळशीचा स्पर्श त्या गळ्याला होतोय, त्या अन्नाला होतोय, ते सात्विक बनून तुमच्या जठराग्नीत प्रवेश करेल, तुमच्या अन्ननलिकेत प्रवेश करेल. म्हणून तुळशी माळ गळ्यात घालण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्याला वेळ नाही तर सांगितले असते, कधी जर पुन्हा चान्स आला असा भेटला तर मी 2 तास तुळशीचंच महत्त्व सांगेल. पुढे सांगितलंय गोपी चंदन टिळा. हां बघा, एवढा मोठा घराचा मालक असताना सुद्धा दादांच्या चेहऱ्यावर सुंदर गोपीचंदनाचा टिळा दिसतोय. गोपीचंदन लावण्याचे फार मोठे महत्त्व आहेत. गोपीचंदन, कारण चंदनस्तु महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम. चंदन एखाद्याच्या कपाळाला पाहिल्यानंतर पाप जळून भस्म होतात. कळलं का नाही कळलं? एखाद्याच्या कपाळावर चंदन नुसतं लावलेलं पाहिलं तर पाप जळून भस्म होतात. तर विचार करा लावल्याने किती पुण्य आहे.
हां, म्हणून चंदनाचा टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा कळवळा. आपल्या हृदयामध्ये वैष्णवांविषयी जिव्हाळा असला पाहिजे. एकादशीचं व्रत केलं पाहिजे. हां, केलं पाहिजे मायबाप. नामदेवराय एकादशी स्वतः करीत होते आणि ज्याच्या घरात जर एकादशी केली जात नसेल त्याच्या घरामध्ये जाऊन चुलीवर जिथं स्वयंपाक चालला त्या चुलीत पाणी ओतून येत होते. हे नामदेवराय. एकदा देवाने परीक्षा घ्यायचं ठरवलं, ब्राह्मण बनून आले. नामदेवरायच्या घरी आले, भोजनाची व्यवस्था करा म्हणले. नामदेवराय म्हणले आमच्या इथे एकादशीचं व्रत आहे, आज भोजन होत नाही. मग म्हणले भोजन जर मी केलं नाही तर मी जिवंत राहू शकत नाही म्हणले. कोण? देवाने ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि असे ब्राह्मण एकदम हलणारे वृद्धावस्थेत एक असा स्पर्श केला तर खाली पडते असे ब्राह्मण देवता होते. दिलं नाही मायबाप. काही हो म्हणले फलाहार खा. घ्या ना म्हणले, चिकू घ्या, सफरचंद घ्या, केळी घ्या, हे खा म्हणले, तुम्हाला पाहिजे ते, पण अन्न शिजवू शकत नाही म्हणले. म्हणले अन्न जर मी खाल्लं नाही तर मी मरण पावणार. देवाने परीक्षा घ्यायचं ठरवलं पण नामदेवराय पाठीमागं हटले नाही. खाली बसून घेतलं शेवटी त्या ब्राह्मण वृद्धावस्थेतल्या ब्राह्मणाने आणि वेळ अशी आली की मरण पावले. सगळे गावकरी त्या ठिकाणी दोष देऊ लागले नामदेवरायांना. नामदेवराय म्हणले ब्रह्महत्येचं पातक मला लागलंय, पाप माझ्याकडून झालंय, पण मी देवाच्या नियमाचं पालन केलं म्हणले. एकादशीच्या दिवशी माझ्या घरात अन्न शिजणार नाही तर नाही शिजणार म्हणले. अतिथी जरी आला तरी नाही म्हणले. मी पाप स्वीकारायला तयार आहे आणि सजाही भोगायला तयार आहे म्हणले. आपल्या पत्नीला बोलवलं, लेकराबाळांना जवळ घेतलं. नामदेवरायांनी त्या ब्राह्मण देवतेला चितेवर ठेवलं, त्याची मात्र ते मुख आपल्या मांडीवर घेतलं. पत्नीला शेजारी बसवलं, लेकरबाळांना मांडीवर बसवलं. चितेला अग्नी लागणार पण ते शरीर कोणाचं होतं? विटेवरच्या मालकाचं होतं. चितेला अग्नी लागली. अग्नी लागल्याबरोबर जशी त्याची झळ भगवंताच्या कमरेला बसली, भगवंत तट उभे राहिले, नामदेवराच्या गळ्यात पडले. नामदेवाला नामदेवाच्या पत्नीला घेऊन लेकराबाळाला घेऊन खाली खाली उतरले. नामदेवला सांगितलं का रे बाबा, तुझ्यावर ब्रह्महत्येचं पातक लागलं तरी तू सहन केलं, पण माझा नियम मोडू दिला नाही म्हणले. एवढे आनंदित झाले. म्हणजे असे संत महात्मे कधी जीवनात नियम मोडू दिला नाही म्हणून एकादशीचं व्रत हमेशा केलं. फलाहार किती बी खाशी, किती बी खा, अनेक वेळा खाशी, पण एकादशी करशी असं म्हणतं. पोट भरून खा पण एकादशी करा. एकादशीचं फार मोठे महात्म्य असतं म्हणून. आणि त्यातही वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा वर्णन करतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. कैसा नियम, कैसा नियम, ऐसा ज्याचा नेम. कैसा नियम? आवडे देवाशी आहे का तो प्रकार? नामाचा उच्चार रात्रही आणि दिवसही. ऐसा ज्याचा नेम, तुळसी माळ गळा, ऐसा ज्याचा नेम, गोपी चंदन टिळा, ऐसा ज्याचा नेम, हृदयी कळवळा वैष्णवांचा, ऐसा ज्याचा नेम. एकादशीचं व्रत करणारा बी त्यात जमाय. आणि त्यातही पुढे सांगितलं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, ऐसा ज्याचा नेम. कैसा? ऐसा सर्वत्र ज्याचा नेम. आणि तो देवा परम पूज्य जगी. तो वारकरी, तो भक्तवृंद, तो साईबाबांचा भक्त, साईबाबांना पंढरीनाथाला अत्यंत प्रिय आहे असे नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात. या ठिकाणी वैरवी घेऊया आपण, पण वेळ झालेली आहे. बघा, वेळेच्या अभावामध्ये कळलं नाही कुठे आपला वेळ गेला. पुन्हा जर मला कधी दादांनी बोलवलं तर याच अभंगावर अजून आपण सुंदर विस्ताराने बोलूया. पाहायला गेलं तर अभंग आपण जो निवडतो ना, अभंगाचा एक एक अक्षरावर 5 बोलण्याची क्षमता असावी माणसाची, खरं सांगायला गेलं तर. आणि तेवढी विद्वत्ताही असली पाहिजे म्हणा. पण त्याचा जर भाव काढला ना तर 5 तास माणूस बोलू शकेल, हरवून जाईल स्वतःला. एवढे सुंदर सुंदर अभंगाचे भाव आहेत मायबाप. पण आज एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपल्या या ठिकाणी महिन्याची जी शुद्ध एकादशीला आपण जे सत्संगाचं संकल्प आपल्या श्रीकृष्ण नगरीतील या समस्त आयोजकांनी या ठिकाणी केलेला आहे. बघा, सुंदर आयोजन ज्यांनी केले, आदरणीय श्री विजूभाऊ कोते, आदरणीय श्री भाऊसाहेब भोसले, आदरणीय श्री आमचे हरिभक्तपरायण धनंजय दादा साळी, आदरणीय अशोकदादा सुपे,
सुपेकर, आदरणीय चौधरी काका एवं समस्त तुम्ही या ठिकाणी श्रीकृष्णनगरवासी, रहिवासी, शिर्डीकर, भक्तवृंद, भगवत भक्त सगळ्यांच्या श्रीचरणी या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. एकदा सगळ्यांनी भजन करायचं आहे, त्यानंतर भैरवी होईल आणि त्यानंतर मात्र विश्राम होईल. सगळ्यांनी वरती हात करायचे. केले का? मागचे, पुढचे, खालचे, वरचे सगळे. माझ्या पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचंय ओ